विधिमंडळाच्या आवारात सध्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन आता सुरू झालेलं आहे आणि अभिमान मराठीचा अशा आशयाचे हे बोर्ड्स हातात धरलेले दिसतात। तर या फलकांवर अभिमान मराठीचा असं लिहिलं आहे आणि त्याचबरोबर मी मराठी अशा टोप्या घातलेल्या आहेत। यामध्ये जयंत पाटील, अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड विरोधांमधले सगळे नेते मी मराठी, अभिमान मराठी अशा प्रकारे हे मराठी भाषा अभिमानाचे हातामध्ये फलक लावलेले विरोधक। 75 वर्षाच्या वरची आमची वरिष्ठ लोक त्यांना मोफत एसटी दिलेली आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं योग्य आहे की आम्हाला कर्जमाफी दिली पाहिजे। सरकार त्यापासून पळ काढत नाही। सरकार नक्की चांगला मार्ग नक्की काढेल आणि शेतकऱ्याच्या बाजूने सरकार ठामपणे उभं राहील। शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगल्या पद्धतीचा भाव देण्याचं क्रांतिकारी निर्णय हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जातोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावं। या विषयावर सभागृहात बोलेन। तर एकीकडे विरोधकांचं हे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर चाललेलं एक प्रकारे आंदोलन, घोषणाबाजी आणि ज्ञानाचा सागर संतांचा आधार अशा आशयाचा एक फलक आदित्य ठाकरे यांनी हातात धरलेला आहे। तर आता काही वेळापूर्वी दादा भुसे यांची प्रतिक्रिया सभागृहात जाण्याआधी माध्यमकर्मी घेत असताना त्यांनी सांगितलं, आता मी सभागृहातच थेट बोलेन। त्यामुळे सभागृहामध्ये आता दादा भुसे काय बोलत आहेत या निर्णयावरून हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। हिंदीच्या मुद्द्यावरून राज्यातलं वातावरण, राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड तापलेलं होतं। 5 तारखेचा मोर्चा निघणार होता, मात्र त्या ठिकाणी आता जल्लोष निघणार आहे। त्यामुळे या संदर्भात काय नेमकं दादा भुसे बोलतात पाहावं लागेल। हॅलो 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 विरोधक हे तर ही दोन आंदोलनं आपण पाहतोय। एके ठिकाणी सत्ताधाऱ्यांचं आंदोलन तर दुसरीकडे विरोधकांचं आंदोलन। सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनामध्ये भरत गोगावले आपल्याला दिसतात, हातामध्ये त्यांनी फलक धरलेला आहे आणि उद्धव ठाकरेंनी जे कम ऑन किरमी असं जे वक्तव्य केलेलं होतं तो आशय त्यांनी धरलेला आहे। तर या फलकांच्या माध्यमातून एक प्रकारे एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न तर विरोधकांनी सुद्धा आंदोलन केलं आणि यामध्ये अभिमान मराठीचा, अभिमान मराठी भाषेचा अशा आशयाची हे फलक धरलेले आहेत।